नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमा या कथेच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, परिक्रमेत लेखकाला कुंतल पुन्हा भेटला. दोघांनाही एकमेकांबरोबर परिक्रमा करण्याची इच्छा नव्हती, पण कुंतलला स्वप्नामध्ये झालेल्या आदेशानुसार त्याला लेखकांबरोबरच परिक्रमा करण्याची आज्ञा होती. त्यामुळे दोघेही उद्याचा विचार न करता परिक्रमा करू असे ठरवून पुढे निघाले. आता पाहूयात पुढे. जवळपास 1 तासाने नर्मदामाईचे दर्शन झाले. आसपास गावचा पत्ता नव्हता, पण स्नान केले, पूजापाठ केला, नैवेद्य दाखवून दोघांनी मिठाई खाल्ली. पुढे चालू लागलो. अर्ध्या तासाने उंचावरून हाक आणि नर्मदे हर या महाराज, इकडून या. शेतकरी दादा हाक मारत होता, हाताने दिशा दाखवत होता. पुढे झालो. मातीचा उंचवटा चढता चढता वैताग आला. चढ, घामावर पावडरसारखी मऊ माती. पाय उचलला की फुटभर गरम माती वर उडत होती. वर गेलो. शेतकऱ्याने हसून स्वागत केले. म्हणाला, महाराज बसा, भाकरी भाजी खाऊन जा. आपण पंडितजी आहात, गरिबाच्या अन्नाचा स्वीकार करा, बसा आरामात. अंगावर फाटके नेसलेली म्हातारी. बाजूला म्हाताऱ्या माताजींनी भाकरी करायला घेतली. दादाने 2 टोमॅटो, वांगी शेतातून काढली. एक ॲल्युमिनियमचे पातेले पोचे पडलेले होते, ते काढले. त्यात पाणी घालून भाजी टाकली. वर मीठ, शेतातील थोडी हिरवी मिरची. माताजींनी हातावरच भाकरी थापल्या आणि निखाऱ्यावर भाजल्या. वरती फक्त बोरीची जाळी. सावलीचं नाव नाही. दोघांनी भोजन तयार केले. भाजी हलवायला झाडाची काटकी. आमच्या दोघांकडे थाळ्या नव्हत्याच, त्यामुळे भाकरीवर भाजी घेऊन खाल्ली. पाणी प्यालो. त्या दोघांच्या डोळ्यात आनंदाने पाणी आले. कनवटीचे 1 20 पैशाचे नाणे त्यांनी दक्षिणा दिली. म्हणाले, महाराज आशीर्वाद द्या. आम्हाला आशीर्वाद देण्याएवढा अधिकार नाही. शुभेच्छा दिल्या. माझ्याकडे ते हलव्याने दिलेले नवे कोरे धोतर होते, ते त्याच्या हातात ठेवले. नको म्हणत होता, पण त्याला सांगितले, बाबाजी, हा मैयाचा प्रसाद आहे, घ्या आनंदानं. महाराज आपण कृपाळू आहात, म्हणाला. आम्ही नर्मदे हर करून आलेल्या वाटेने धूळ मातीतून पुन्हा नर्मदेचा किनारा गाठला. पायाखाली मऊ हिरवळ. उजव्या बाजूला नर्मदाबाई संत वाहते आहे. आकाश निरभ्र. एखादी टिटवी किंवा पपिदे ओरडणारा पपिहा नावाचा पक्षी. आमचे ज्ञान कावळा, चिमणी, बुलबुल, धोबी, पिंगळा यांच्यापुढे पोपट, काकाकुवा एवढेच मर्यादित, किंवा मोर, कोंबडी वगैरे. पण नावे माहीत नसली तरी पक्ष्यांची आवड. नर्मदा किनारी उदंड पक्षी. खूपदा 4-5च्या थव्यांचे फ्लेमिंगोही पाहिले. अर्थात नावाशी काय घेणे, आनंद मिळाल्याशी कारण. माई वाहते, समोर पायवाट, आणि आमच्याशिवाय कोणी कुठे मानवप्राणी दिसायला तयार नाही. पण त्यामुळे खुशी, कारण कोणी भेटले की नामस्मरणात खंड. बोलणे नकोसे वाटते, पण होते भरपूर. सूर्य पश्चिमेला कललेला पाहिला. डाव्या बाजूला उंचावर गावच्या देवळाची भगवी ध्वजा फडकत असताना दिसली. पायाची गती थांबवली. नर्मदा स्नान करून ओले कपडे खांद्यावर टाकून दोघे वरती आलो. वर समोरच अगदी भग्न मंदिर, पण मंदिरात संध्याकाळचा दिवा लागलेला. झाडलोट करून आसन लावले. कपडे वाळत टाकले. उदबत्ती धूर सोडत राहिली. पूजा सुरू. दोघेही ध्यानात. डोळे उघडले तेव्हा अंधारात फक्त मंदिरातली छोटीशी ज्योत क्षीण प्रकाशत होती. आजूबाजूला कोणी नाही. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. कुंतलचे पिंगट तेजस्वी डोळे चमकत होते. त्याचे कुरळे केस हलक्याशा वाऱ्याने कपाळावर उडत होते. तो स्तब्ध पद्मासनात. मी भिंतीला टेकून सिगरेटची वलये सोडत होतो. स्वामी, तुम्ही किती वर्षे या मार्गात आहात? कुंतलचा गंभीर खर्जातला प्रश्न आला. मी सांगायला लागलो. वयाच्या 4थ्या वर्षापासून आठवते ती या मार्गातली ओढ. लहानपणी मारुतीची, शिवाची खूप आराधना झाली. वयाच्या हिशेबानं मी फार देववेडा होतो. शिक्षणाचा तिटकारा, त्यामुळे शिक्षण नाही, पण देववेडा असल्यानं खूप कौतुक व्हायचं.
पण ते सगळं तात्पुरतं. वयाच्या 10व्या सुमारास घरातून पळालो. हिमालयात जायचं होतं. हिमालयातली एक गुहा खूपदा स्वप्नात दिसायची. मी मला पाहायचो, पण त्यात वय वाढलेलं असायचं. कित्येकदा तर मी तिथेच बसलो आहे असं वाटायचं. शंकराचं दर्शन खूपदा व्हायचं, पण तिथे कसं जायचं हे कोणी सांगू शकत नसे. पण तिथे राहायचो. तिथे खूप साधू कीर्तनकार यायचे. बहुसंख्य साधू आणि महाराज लोक ढोंगी असायचे. बाहेरचा चेहरा वेगळा, आतला वेगळा. 24 तास त्यांना पाहण्याची सोय असल्यानं त्यांचा दुटप्पीपणा कळायचा. मात्र कीर्तनात करुण प्रसंग आला की फार रडायचो. अगदी हुंदके आवरायचे नाहीत. आजही कीर्तने ऐकताना रडू येतं. पण त्यावेळी खरे सत्पुरुषही खूप सहवास देऊन गेले. मोठ्या लोकांना आश्चर्य वाटायचं, या मुलावर हे सत्पुरुष इतकं प्रेम का करतात. मला फार मोठ्या महाराजांनी सत्पुरुषांनी आशीर्वाद दिलेत, जवळ घेतले. माझ्या आईला हे थोर लोक म्हणायचे, मुलगा साधा नाही आहे, भाग्यवान आहे. आईला चिंता असायची, हा शिकत नाही, अभ्यास नाही, डोक्यानं भडकू, या मुलाचं कसं होणार. हे लोक सांगायचे, शिक्षण हा घेणार नाहीस तरी याचा संसार होईल, घर होईल, पण याला कोणी बांधून ठेवू शकणार नाही. हा फकिरी वृत्तीनं फिरत राहणार. तो देवाचा आहे, देव त्याची काळजी करेल, तुम्ही निश्चिंत राहा. पण आईची काळजी तिला पोखरत असायची. हिमालयात जाण्यासाठी घर सोडलं. जवळ सामान काही नाही, कारण गुहेमध्ये सामान काय करायचं, लंगोटीचीसुद्धा आवश्यकता नाही हे असलं मनात. परिस्थितीमुळे फाटकी चड्डी व त्यावर पांढरा शाळेचा सदरा, पायात चप्पल नसायचीच. पैशाचा प्रश्नच नव्हता. चाललो आहे. त्यावेळी माहीत नव्हतं, पण आता माहिती आहे. मी चालत चालत सातारा रोडवरच्या श्री शंकर महाराजांच्या मठापाशी आलो. त्यावेळी तिथे बांधकाम, मूर्ती वगैरे काही नव्हतं. हा मठ वगैरे मला काहीच माहीत नव्हतं. तिथपर्यंत आलो आणि मला कानावर हाक ऐकू आली. डाव्या बाजूला पाहिलं. तिथे एक दाढीवाले बाबा, डोळे उग्र, डोक्यावर घनदाट केस. एकूण गोंडस वगैरे किंवा सात्विक भाव नाहीत. भीतीच वाटावी, पण मला भीती वाटली नाही. त्यांनी जवळ बोलावलं. शेजारी मोठी विहीर, त्यामधून पाणी काढलं. मी ओंजळ केली. त्यांनी पाणी ओतलं. भरपूर पाणी प्यालो. हसले. त्यांनी माझ्याकडे क्षणभर भेदक दृष्टीने पाहिलं आणि पुढचं काहीच आठवत नाही. सकाळपासून मी कुठे दिसलो नाही. सगळीकडे बघून झालं. देवळात एक देशपांडे नावाचे ज्योतिषी होते. आईने त्यांना विचारलं, हा कुठे गेला आहे, दिवसभर ह्याचा पत्ता नाही, बघा काहीतरी. त्यांनी प्रश्नकुंडली मांडली. म्हणाले, संध्याकाळी आता घरी येईल. त्याला कोणीतरी घरी आणेल. तो अगदी सुरक्षित आहे, काळजी करू नका. हे ज्योतिषी फार निरीच्छ गृहस्थ होते. भविष्य बरोबर सांगायचे. पैसे मागणार नाहीत. समोर काय ठेवाल ते आनंदानं घेणार. त्यांच्यावर विश्वास होता लोकांचा. त्यांनी सांगितलं तरी आई काळजीत होतीच. घरात आली तर दरवाजात मी उभा. बरोबरचे गृहस्थ आईला ओळखणारे दूधवाले श्री लोणकर. ते तिकडून येताना त्यांना मी दिसलो. ते ओळखत होते. हा भिकारदास मारुती मंदिरातला अक्कांचा मुलगा. मला घरी सोडून त्यांनी आईचा निरोप घेतला. मी थोडा भ्रमिष्ठ अवस्थेत. मला जणू काही दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. मी इतका वेळ त्या हिमालयाच्या गुहेत होतो. जरा वेळानं आईनं पायावर पाणी घातलं, कवेत घेतलं. तिच्या डोळ्यात अश्रू. तिने सहज माझ्या खिशात हात घातला. खिशात अंगारा, भस्माची पुडी. भस्माला विलक्षण सुगंध. क्षणभरानं मी आणि आई दोघेही हसत होतो, का रडत होतो, कोणालाच कळेना. एका धुंदीत होतो एवढं खरं. असे बोलणे चालले होते. एवढ्यात गावचा माणूस आला. छोटासा आदिवासी दुकानदार. म्हणाला, नर्मदे हर महाराज, रोटी सब्जी बनवली आहे, चला. दोघे उठलो. त्याच्या स्वच्छ सुंदर सारवून रंगवलेल्या घरात गेलो. लख्ख चकचकीत पितळाच्या मोठा लोटा भरून पाणी. त्याच्याच थाळीतून भाकरी आणि वांग्याची भाजी खाल्ली. तृप्त झालो. म्हणाला, महाराज, मी तुम्हाला सिगारेट ओढताना पाहिले. सिगारेट नाही आहे, पण बिडीला नाही म्हणू नका. गरिबाची सेवा घ्या. मी बिडीचे बंडल घेतले. एक त्याच्यापुढे बसून ओढली. खुश झाला. म्हणाला, महाराज, सकाळी चहा घेऊन जा. होय म्हणालो. मंदिर गाठले. पुन्हा अर्धा तास गप्पा झाल्या.
दिवसभर आम्ही बोलत नसू. फक्त रात्री दोघांची मैफल चालायची. सिगारेट नेहमी नसायची. बिडीसुद्धा असेलच असे नाही. असली तर चैन, नसली तर अडत नाही. पण मनापासून आवडणारी गोष्ट. खंडित झालेले बोलणे पुढे सुरू झाले. मी सांगायला लागलो. अंगारापुढे कपाळावर लावून आईनं अंगणात फुंकून टाकला. या साधूचं नाव मला माहिती नव्हतं. पुढे लग्न झालं. 1 महिन्यानं एकजण मला या मठात घेऊन आला. म्हणाला, चला महाराज, जवळच शंकर महाराजांचा मठ आहे, जाऊया. त्यावेळी सहकार नगरात राहत होतो. त्याला विचारलं, कोण शंकर महाराज? तो चकित झाला. म्हणाला, शंकर महाराज माहीत नाही? कमाल आहे. आता बघा, प्रसन्न वातावरण आहे. प्रेमातच पडाल. गेलो. हातपाय धुतले. नुकताच कोणी धूप लावला होता. धूपही फार आवडीची गोष्ट. भरपूर धूर करून साधनेला बसायला आवडते. त्यामुळे त्या धूपाने खुश झालो. समोर संगमरवराची गुडघे छातीशी घेतलेली तेजस्वी मूर्ती. डोळे तुमच्या हृदयाचा तळ बघणारे. मनात किलमिश असेल तर आपली दृष्टी पायाशी जाणार. बघतच उभा राहिलो. भारावून गेलो. जरा वेळाने बरोबरचा माणूस म्हणाला, काय महाराज, आहे की नाही शंकर महाराजांचं दर्शन भारी? मी म्हटलं, आहे, भारी आहे. पण मी यांना ओळखतो. यांनी मला पाणी पाजलं होतं. पण आज यांचं नाव समजलं. शंकर महाराज होय. वा, शंकर महाराज म्हणजे माझे गुरुच, माझे आवडते गुरु. पुढे त्यांच्याच कृपेमुळे मला माझे मोक्षगुरू मिळाले. आमच्या पाठीशीच एक गृहस्थ उभे होते. त्यावेळेचं माझं वय बघून ते म्हणाले, अहो, तुमच्या जन्माआधीच त्यांनी देह ठेवला असेल किंवा तुम्ही अगदी 1-2 वर्षाचे असाल. त्यांनी पाणी पाजणं कसं शक्य आहे? मी हसलो. म्हणालो, मी थाप मारतोय असं समजा. माझ्यावर विश्वास ठेवा असा माझा आग्रह नाही. फक्त हे मी प्रांजळपणे सांगतोय. खरं खोटं कोण ठरवणार? तेही हसले. म्हणाले, खरं आहे. श्री शंकर महाराजांनी देह ठेवल्यावरसुद्धा कित्येक लोकांना दर्शन दिले. भाग्यवान आहात तुम्ही. त्यानंतर मी साथ देती हिमशिखरे हे पुस्तक वाचलं. या पुस्तकानं अनेक लोक भारावून गेले. या मार्गाकडे वळले. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाचे लेखक श्री प्रधान यांच्यावर मराठा या त्यांच्या दैनिकात अनेक अग्रलेख लिहिले. कारण हे मूळ पुस्तक इंग्रजी भाषेत या मराठी गृहस्थांनी फार सुरेख लिहिलं आहे. या पुनर्दर्शनामुळे श्री शंकर महाराजांकडे ओढला गेलो. त्यांचे आजही खूप आकर्षण आहे. विलक्षण चरित्र असलेली ही अवलिया विभूती. हे दारू प्यायचे, सिगारेट प्यायचे, शिव्या घालायचे, लोकांनी भोवती जमू नये म्हणून भयंकर उग्र धूप धारण करायचे. तरी या कसोटीतून जो पार होईल तो त्यांचा खरा भक्त व्हायचा. तो त्यांच्या हृदयात जागा मिळवायचा. साईबाबा आणि शंकर महाराज सदेह असताना त्यांचे भक्त फार मर्यादित होते. मात्र या दोघांनी ध्येय ठेवल्यावर त्यांचे भक्त हजारोंच्या संख्येत वाढले. आजही त्यांचा लोकांना अद्भुत अनुभव येतो. कुंतल म्हणाला, स्वामी, साईबाबांचा काही अनुभव? आहे रे, विलक्षण अनुभव आहे. 76 साली मी भयंकर आजारी पडलो. आवेच्या विकारानं फार अशक्त झालो. लघवीला जातानाही रांगत जायचो, इतका अशक्त. घरातल्या लोकांनी डॉक्टर वाडदेकरांना बोलावलं. ते आणि त्यांचे वडील डॉक्टर वाडदेकर हे स्वामी अक्कलकोट समर्थांचे निस्सीम भक्त. माझ्यावर या दोघांचंही प्रेम. त्यांनी तपासलं. म्हणाले, फार अशक्त झालेत, औषध सुरू कर. मधल्या वेळेत इतर 2 डॉक्टरांनी तपासले. म्हणाले, महिनाभर जिवंत राहिला तरी खूप झाले. सिरियस केस आहे. 4-5 भविष्य सांगणारे भेटले. ते म्हणाले, 39पेक्षा जास्त जगणार नाही. एक रमल सांगणारे सातारचे ज्योतिषी म्हणाले, आम्ही मृत्यू सांगत नाही, पण महिन्याभरात मृत्यूयोग स्पष्ट दिसतोय. तरुण बायको, लहान मुलं, पैशाचा पत्ता नाही. दारिद्र्य हेच भूत आणि वर्तमान. अर्थात मी निर्धास्त. मेलं तरी काय, जगलो तरी काय फरक? आणि माझ्या खांद्यावर मी संसाराची जबाबदारी कधी घेतलीच नाही. ती जबाबदारी परमेश्वराची. जे त्याच्या मनात आणि आपल्या प्रारब्धात असेल तेच होईल. प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे, तसंच होईल. ही श्रद्धा अत्यंत बळकट. एके दिवशी संध्याकाळी अचानक साईबाबांचा आदेश, शिर्डीला ये. इथं उभं राहायची शक्ती नाही. तेवढ्यात मित्र अशोक रानडे हजर झाला. त्याची CAच्या अभ्यासाची वेळ.
पण तो रोज यायचा. काय स्वामी, काय म्हणताय? ही रोजची चौकशी. त्याला म्हणालो, अशोक, रात्री 2:30ला माझ्याकडे ये. कडी वाजू नको, मी घराबाहेर येतोच. शिर्डीला जायचे आहे, पण कुणालाही बोलू नको. जा. नाही ये. तो गेला. मी कण्हत अंथरुणावर. शरीरात नुसती हाडं, रंग पिवळा पडलेला, हातापायाच्या काड्या, गालफडाचे द्रोण, डोळे खोल विझत आलेले. आवाज मात्र कायम खणखणीत मोठा. पण आजारपणात कण्याची सवय. बायको म्हणायची, कणू नकोस, बाकी काय वाटेल ते कर. सिगारेट फुंकणं चालू असायचंच. एकदा डॉक्टर तपासायला आले. सिगारेट बाजूला ठेवली तर मागून धुराचा ढग. वळून पाहिलं तर धाकटा चिरंजीवांनी झुरका मारलेला. मी आणि डॉक्टर हसायला लागलो. म्हणालो, काय बरं वाटतंय का? लाजला आणि खोकत पळाला. रात्री 2:30 वाजता आम्ही हळूच घराबाहेर. बायको, मुलं गाढ निद्रेत. कोणाला चाहूल लागू दिली नाही. बाहेर अशोक हजर होताच. तो आश्चर्यचकित. मी त्याला सांगितलं. रात्री 1:30 वाजता जाग आली. तब्येत एकदम ठीक झालेली. गार पाण्यानं आंघोळ केली, कपडे घातले, बाहेर आलो. तोही बघायला लागला. मी अगदी तंदुरुस्त. आम्ही शिवाजीनगर एस टी स्टँडवर गाडीत बसलो. शिर्डीला पोहोचलो. साईबाबांची आरती झाली. प्रसाद तीर्थ घेतलं. तिथल्या धर्मशाळेत जेवलो आणि घरी संध्याकाळी परत आलो. इकडे आई, बायको चिंतेत. याला उभंसुद्धा राहता येत नाही, गेला कुठे? मी आल्यावर सांगितलं, अशोकबरोबर शिर्डीला जाऊन आलो. बघा, तब्येत एकदम बेस्ट. सगळेच म्हणाले, याचं आपलं वेगळंच. बायकोला म्हणालो, ज्योतिषी काय सांगतात? मी इतक्यात मरत नाही. ही आपली माझ्या तोंडाकडे बघते. सगळंच अत्यर्क्य. अशा गप्पात रात्र गडद होत गेली. रात्रीला अंधाराने घेरले. नर्मदेवरून गार वारा. दोघांच्या अंगावर काही नाही, फक्त अंगाखाली कांबळे. पण दमलेले होतो. पोटाशी पाय घेऊन गुडूप झोपलो. सकाळी आदिवासी दुकानदाराकडे चहा घेतला. चालू पडलो. सकाळी 8-9चा सुमार असेल. नवीन बांधलेले शिवमंदिर. बाहेर 1-2 उभे. नर्मदे हर झाले. म्हणाले, या महाराज, चहा घेऊन जा. गेलो. दुसऱ्या मजल्यावर गच्चीत अजून गादीवर पडलेले संन्यासी दिसले. भगत येथे आम्हाला घेऊन गेले. भक्ताला संन्याशांनी 2 शिव्या घातल्या. तो गेला. संन्याशांनी डोळे चोळले. डोळ्यावर सोनेरी काडीचा चष्मा घातला आणि म्हणाले, अरे आपण स्वामीजी, या बसा बसा बसा. रात्री उशिरा आलो, त्यामुळे झोपून राहिलो. बसा. भक्ताला हाक मारून त्यांनी सांगितले, चांगला दुधाचा चहा आण. कुंतल माझ्याकडे बघू लागला. मी हसून सांगितले, हे नीलकंठेश्वर मंदिरात बडोदच्या पुढे भेटले होते. हे महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातले मराठीच आहेत. यांनी सायकलवरून नर्मदा परिक्रमा केली आहे. संन्यासी म्हणाले, या इथे आणि समोरच्या किनाऱ्यावर नर्मदा किनारी 2 धर्मशाळा बांधल्या आहेत. नर्मदाबाईची कृपा आहे. घ्या चहा. 2 दिवस राहा. पुन्हा भेट झाल्यानं आनंद झाला. हे कोण? ओळख करून दिली. चहा झाल्यावर त्यांचा आग्रह मोडून उठलो. नर्मदा कुंडाचा रस्ता विचारला. म्हणाले, समोरचा रस्ता धरा. नर्मदाबाई आता दूर राहील. रस्ता डोंगराळ आहे. या. नर्मदे हर. आम्ही उठलो. नर्मदा किनारी असे अनेक लोक आश्रम, धर्मशाळा बांधून राहिलेत. बाजूच्या गावातील लोक पैसा देतात. धार्मिक कार्यांचं आवाहन केले की धर्मभोळा समाज मदत देतो. या संन्याशांनी चांगली माया जमा केली आहे. दमबाजीने वागतात. मोटरसायकल घेऊन हिंडतात. जम छान बसवलाय. कुंतलला म्हणालो, काय कुंतल, टाकायचा का एक आश्रम? आयुष्यभर फुकट जेवणाची सोय होईल, पैसा मिळेल. तो हसून म्हणाला, तुम्ही बसा गादीवर, तुमच्यानंतर मी गादीचा वारस आहेच. दोघीही हसत चालू लागलो. पायवाट डोंगरावर वळली. पीक कापल्यावर उरलेले मुळाचे खुंट पायाला टोचत होते. तळपायात कळ यायची. मधूनच तुरीची शेती लागायची. कापूस लागायचा. त्यांच्या फांद्या फराट्या लागायच्या. मांडीच्या त्वचेची हुळहुळ व्हायची. दूरवर खाली नर्मदामाई वळणावळणाने वाहत असलेली दिसायची. मोठे मनोरम दृश्य.
मध्येच चांदीचा पत्रा असल्यागत नर्मदा चमकून जायची, भोवळ यायची. दुपारचे जेवण मिळाले नाही, कारण घरच दिसले नाही. चालत राहिलो. संध्यासमयी दूरवर 2 झोपड्या दिसल्या. पायाला आणखी वेग दिला. तिथे शेतकरी बंधू भेटले. म्हणाले, या बसा. पण महाराज, आम्ही चांभार आहोत. कोरडा शिधा देतो, तुम्ही शिजवून खावा. शास्त्रात कुणाहीकडचा कोरडा शिधा चालतो, पण आम्ही दोघेही शास्त्रबाह्य वृत्तीचे. भेदाभेद मानित नाही. त्यांना सांगितले, तुम्ही बनवा, आम्ही खाऊ. ते म्हणाले, महाराज तुम्ही पंडित, आम्हाला पापाचे धने करू नका. आम्ही हट्ट सोडला नाही. सांगितले, नर्मदा किनारी सर्व सारखे, आम्ही तयार भोजनच स्वीकारू. तुमची इच्छा महाराज. धर्मसंकट आणलं म्हणून ते पाकसिद्धीला लागले. आम्ही दोघे तिथल्या नर्मदेहून पायपातून आणलेल्या पाण्यात स्नान उरकून पूजेला बसलो. तासाभराने आमचे आटोपले. शेतकरी बाबांनी छान भाकरी आणि डाळ शिजवली. आम्हाला आधी आग्रहाने जेवायला लावले. मग ते तिघे बसले. म्हणाले, इथं आम्ही पीक काढण्यासाठी थांबलो आहे. 10-1 दिवसांनी गावात जाणार. तोपर्यंत इथेच मुक्काम. तिथेच झोपलो. डोंगरावर उघड्या शेतात भरपूर गारवारा. त्यांनी शेकोटी पेटवून ठेवली. तेवढीच ऊब. एकदा झोप लागल्यावर कसली थंडी न कसले वारे. सकाळी नर्मदे हर करून निघालो. डोंगरावरून चालणे. उजव्या हाताला मध्येच खोल दूरवर मैयाचे दर्शन. 12च्या सुमारास उताराला किनाऱ्याच्या बाजूला वस्ती लागली. उन्हाने रुळीचा रस्ता तापलेला. एखादा दगडधुंडा पायाशी लपंडाव खेळत लागायचा. त्यात एखादा काटाकुटा. मजा चालली होती. 1-2 टपऱ्या, पण गाव बऱ्यापैकी मोठे. एका घरातून माताजींनी हाक मारली. दोघांना बसवले. भरपूर मही प्यायला दिले. एकदम अमृततुल्य ताक, मधुर. उन्हामुळे ताकसेवनाने पोटात गारगार झाले. माताजींचा निरोप घेतला. नर्मदा स्नान केले आणि काटोपले. तो समोर म्हातारबाबा आले. किती मूर्ती. म्हटले, बाबा 2 जण आहोत. या म्हणाले. गेलो मागोमाग. छान कडुलिंबाची झाडे, सारवलेले अंगण, 5-10 गाईगुरे. बाबांनी कांबळे टाकले. म्हणाले, बसा, जेवण तयार होतंय. आमच्याकडून घरात जाऊन सांगून आले. 2 परिक्रमावासी आणलेत. बाहेर येऊन जवळ बसले. मिडी बंडल काढले. मी आणि त्यांनी शिलगावली. धूर सोडत बसलो. एक कुत्रे जवळ येऊन बसले. 4 गप्पा झाल्या. तोवर भाकऱ्या झाल्या. डाळ तयार होतीच. जेवण झाल्यावर नर्मदे हर करून निघालो. पुन्हा रस्ता निर्मनुष्य. डावी धरून वाट सुरू. संध्याकाळी गाव लागली. मोठा वडाचा पार. देऊळ अगदी छोटे. पारावर कांबळे टाकले. बाजूच्या हातपंपावर हातपाय धुवून घेतले. पूजापाठ आटोपला. उगीच 2 पोरे बाजूला खेळत होती. ती पळाली. कुंतल म्हणाला, जेवायची सोय बघून येतो. अर्ध्या-पाऊण तासाने आला. म्हणाला, कुठे सोय झाली नाही. म्हटले, ठीक आहे, मी जाऊन येतो. एकाला विचारले. तो म्हणाला, सामने पंडित का घर है, उधर देखो. पंडिताच्या घरी गेलो. 2 मूर्ती आहेत सांगितलं. म्हणाला, या तासाभरानं. परिक्रमावासींना भोजन देणं म्हणजे भाग्य आहे. मी कुणाला तरी निरोप देऊन पाठवीन. वडाच्या पारावर आलो. कुंतल आणि मी गप्पात रंगून गेलो. कुंतलची कहाणी अशी. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. कॉलेज शिक्षण मुंबईला. शाळा राहणे अंबरनाथला. वडील डिफेन्स अकाउंट्समध्ये. अंबरनाथच्या त्यांच्या कॉलनीत आणि शाळेत मराठी कोणीच नाही. एखादा असला तरी माध्यम इंग्रजी. त्यामुळे मराठीचा संबंध आला नाही. BCom झाल्यावर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पुरा केला. मुंबईतल्या मोठ्या मोठ्या हॉटेलातून भरपूर पगार, भरपूर टीप मिळायची. थोड्याच दिवसात सिनियर कॅप्टन पदावर गेला. वेटरमधील वरची ग्रेड. म्हणाला, भरपूर कोका-कोला, पेप्सी प्यायचो. खायची प्यायची चैन चंगळ केली. वडिलांची नोकरी चालू होतीच. मिळणारा पैसा सगळा बँकेत. नवीन नवीन माणसं बघायचो. स्त्रियांचे सर्व मोहक विभ्रम पाहायचो. ते जग सगळं उत्तान, शृंगाराचं, श्रीमंतीचं.
दारू प्यायल्यावर स्त्रिया नाही त्या अवस्थेत पडायच्या. खोलीत कॉल आला की अंगावर काटा यायचा. नाही त्या वयाच्या, शरीराच्या, आकाराच्या स्त्रियांना खोलीत गेल्यावर पाहणं म्हणजे ओंगळवाणं वाटायचं. अंगावरचे कपडे म्हणजे जन्मवेळचा पोशाख. पण एक मस्ती असायची. जे पाहायला जगायला मिळत नव्हतं ते पाहत होतो. चैन म्हणजे कोकाकोला, पेप्सी पिणं, हॉटेलचं खाणं, सगळं मोफतच होतं. कोणी विचारणारं नव्हतं. तशात गोव्याला बदली झाली. तिथे गेल्यावर मात्र मद्याला सुरुवात झाली. रोज अगदी भरपूर विलायती, स्कॉच वगैरे घ्यायला लागलो. कोणी विचारणारं नव्हतं. आईवडिलांचा धाक नव्हता. भरपूर खावं, प्यावं, खोलीवर येऊन झोपावं, बँकेत पैसा टाकावा. आईवडील अगदी साधे, मध्यमवर्गीय संस्काराचे, सोज्वळ, एकटाच मुलगा, लाडात वाढलेला. बाळपणी कुरळे केस कपाळावर छान झुलायचे म्हणून कुंतल नाव ठेवलं. काही कमी नाही. त्याच संस्कारातला मुलगा संधी आल्यावर थोडा भहकून वागला तर वागणाऱ्यालाही फार गैर वाटत नाही. पण दिवसावर दिवस जात होते आणि मग त्याचा कंटाळा यायला लागला. एक दिवस असा उगवला, माझं विचारचक्र चालू झालं. इथे लोक रोज 1000 रुपये खर्च करतात, स्त्रिया आणतात, भोग घेतात. मद्य पाण्यासारखं वाहत आहे. पैसा फेकला की सगळे भोग समोर येतात. पण इतके भोग घेऊनही माणसं शांत, आनंदी, समाधानी नाहीत. सर्वांच्या चेहऱ्यावर एक काळजी आहे, बेफिक्री आहे. सगळं उसनं अवसान वाटतं. सर्व भोगून यांना समाधान नाही, शांती नाही. शेवटी समाधान कशात आहे? शांती कशात आहे? प्रश्नांचं मोहोळ उठायचं. प्रश्न एकच, शांती म्हणजे अखेर काय आहे? समाधान कशात आहे? कशात? पंडितजींकडून माणूस आला. महाराज जेवायला चला. पंडितजींनी छान गव्हाच्या चपात्या आणि पालेभाजी केली होती. खूप दिवसांनी पालेभाजीचा स्वाद घेतला. माझा आहार कमी असला तरी कुंतलचा आहार जबरदस्त. भरपूर मिळणार असेल तर हा भरपूर खाणार. त्याच्या एकूण रूपावर पंडितजी खुश झाले. जरा वेळ बोलून आम्ही वडाचा पार गाठला. कधी झोपेच्या अधीन झालो ते समजलेच नाही. पहाटे उठलो. अंगावर वडाच्या झाडाच्या पानांवरचे पाणी पडून विचित्र नक्षी उठली होती. पण वाऱ्यामुळे डास चावले नाहीत. सकाळी उठून पायाला वेग दिला. 9-10च्या सुमारास गाव लागले. एका टपरीवाल्याने चहा पाजला. तेवढ्यात 5-6 माताजी भोवती जमा झाल्या. म्हणाल्या, महाराज, लेकीची तब्येत बरी नाही, काही औषध द्या. खूप नाही म्हणालो, पण ऐकेनात. दोघेही त्यांच्याबरोबर घरी गेलो. अंगणात मुलीला आणली. चेहरा अगदी ॲनिमिक, अशक्त प्रकृती. तिच्याशी बोललो. घरातल्या लोकांना एक काढा सांगितला. खारीक, बदाम, मनुका, वावडिंग, ज्येष्ठमध, सुंठ, कडुलिंबाची काडी हे सगळे दुधात उकळून आटवून मुलीला द्यायला सांगितले. दुसरा मुलगा पुढे आला. त्याला औषध सांगितले. कुंतल बंगाली आहे असे बोलता बोलता बायकांना समजले. बंगाली जादू त्याला माहीत असणार या कल्पनेने त्या सगळ्याजणी त्याच्या मागे लागल्या. काही करणी बरी करा, कालीची जादू करा. तो हैराण झाला. कोणी सोडायला तयार नाही. कशीबशी तिथून सुटका करून घेतली आणि पळालो. लोक मागून येत होते, विनवणी करीत होते. आम्ही अक्षरशः पळालो. तासाभराने नर्मदा कुंडाचा रस्ता लागला. जवळजवळ 1च्या सुमारास तिथे पोहोचलो. अंगभर कोड फुटलेला एक संन्यासी भेटला. अंगावर खेकसला. म्हणाला, आधी स्नान करा, इथे जेवण वगैरे मिळणार नाही. चलो पाखंडी. छोटे मारुतीचे देऊळ होते, तिथे सामान ठेवले. 2 भल्या मोठ्या बादल्या मिळाल्या. त्या पाण्याने भरून चलणे अशक्य, पण घेतल्या. आमचे लोटे होतेच. कुंडाच्या भोवतीने फरशी. ती इतकी भयंकर तापली होती की पाय ठेवणे अशक्य. बादलीने पाणी तिच्यावर ओतले तरी पाय ठेवता येईना. अक्षरशः नाचत स्नान केले. कपडे पिळून वाळत घातले. मारुतीच्या पुढे बसून पूजापाठ चालू केला. तोपर्यंत कपडे वाळले होतेच. धोत्राचा अर्धा थडका वाळायला काय वेळ लागणार. सामान उचलले, बांधून पाठीवर घेतले. कुंतलची खांद्यावरची पिशवी असायची. दोघांनी मारुतीला नमस्कार केला. न वळणार तो दुसरा संन्यासी पुढे आला. म्हणाला, सामान ठेवा, उशीर झालाय, जेवून घ्या.
आम्ही एकमेकांकडे बघितले. हसू येत होते. हसू दाबून जेवायला बसलो. संन्यासी प्रेमाने वाढत होते. म्हणाले, मगाशी जे तुम्हाला ऐकायला लागलं त्याबद्दल क्षमा करा. हे संन्यासी मरेच असं विचित्र बोलतात. पण त्याला काय करणार, चालायचंच. त्यांनी बाहेर येऊन रस्ता सांगितला. हसत निरोप घेतला. बछवाडा, नसीराबाद, गौघाट, आरी इथे एक मोठा सरकारी फार्म लागला. तिथून जात असताना कामावरच्या लोकांनी अडवले. म्हणाले, महाराज रात्री मुक्काम करा, जेवा, मग सकाळी चहा घेऊन निघा. कुंतल आणि मी थांबलो. ती रंगीबेरंगी फुलांची शेती बघून कुंतल खुश झाला. चौकशी केली. माळी लोकांनी सांगितले, हे निरनिराळी फुलांची जात आहे, पण या सगळ्यापासून तेल काढतात. मध्य प्रदेश सरकारची ही 10,000 एकराहून जास्ती शेती आहे. माळी लोक प्रसन्न होते. त्यांच्यासाठी जवळच घरे बांधली होती. पण गंमत म्हणजे ही वस्ती आम्हाला मध्ये लागेल याची खात्री नव्हती. रस्त्याला लागलो तर मध्ये 20-25 किलोमीटर काही घरं, वस्ती लागणार नाही. नुसता रस्ता आणि दुतर्फा झाडी. दुसऱ्या बाजूने जाल तर 5 किलोमीटर वस्ती लागेल. कुंतल म्हणाला, या जवळच्याच रस्त्याने जाऊ. म्हटले, जा, मी त्याच रस्त्यानं जाणार. तो समजावून सांगू लागला, उशीर होईल, मध्ये काही नाही आहे, दमलो आहेत. आता मी ऐकायला तयार नाही. मी दमलेलो नाही. मध्ये वस्ती लागली नाही तर मी झाडाखाली झोपेन. जंगलाचं भय मला नाही. मी चाललो. पहिल्यांदाच कुंतल थोडा वैतागला. म्हणाला, तुम्ही हट्टी आहात. मी म्हटले, मी आहेच. माझा हट्ट नेहमी नसतो. मी फार समंजस आहे. पण एखाद्या वेळी हट्ट केला की संपले. हट्ट सोडणार नाही. पण कुंतल, तू काय एवढा वैतागतोस? तो स्तब्ध उभा राहिला. मी म्हणालो, कुंतल, तुझा मार्ग मोकळा आहे. आपण काही ठरवून एकत्र राहिलो नाही. तुझ्या रस्त्यानं तू जा, माझ्या रस्त्यानं मी जातो. नर्मदे हर. मी चालू लागलो. मी जो पाय उचलला तो या निश्चयाने की आता थांबणे नाही. कुंतलशी प्रेम निर्माण झाले होते आणि ते मला वाढवायचे नव्हते. हा आसक्तीचा धागा चिवट असतो. तो वेळीच तोडणे चांगले. पण ते शक्य झाले नाही, कारण कुंतल माझ्या मागे आला. त्याचे डोळे कधी नव्हे ते पाण्याने भरून गेले होते. पण माझ्यापाशी थांबला नाही. माझ्यापुढे वेगाने गेला. त्याची ती कृश देहयष्टी अशा वेगात चालली होती की पाहणाऱ्याला वाटावे हा अधांतरीत चालला आहे. या भूतलावरचा हा नाही आहे. या मार्गावरचे सर्व साधक, गुरु कोणीही असो, त्यांचा चालण्याचा वेग फार असतो. इतरांना त्यांच्याबरोबर चालणे कठीण, पळावेच लागते. आता दोघांच्यात जणू शर्यत लागली. रस्त्यावर कशाचाही आवाज नाही. फक्त चालण्यामुळे माझ्या सामानात असलेल्या लोट्यात मी पाणी पिण्यासाठी ठेवलेली छोटी बाटली एका तालात वाजत होती. तेवढाच आवाज. हा शेतावर पोचायपर्यंत फक्त पायाची दानादान चाल आणि बाटलीचा आवाज. शेतकरी बंधूने थांबवले. तेव्हा आम्ही थांबलो, कारण जेमतेम 10 किलोमीटर चालल्यावर ही वस्ती लागली. तेव्हाच आम्ही एकमेकांकडे बघून हसलो. त्या कुटुंबवत्सल माणसाने छान चहा दिला. पाणी उदंड होते. स्नान केले. पूजापाठ झाला. झाडांच्या खाली निवांत पडलो. जेवण झाल्यावर दोघेही न बोलता झोपून गेलो. पहाटे उठल्या उठल्या चहा मिळाला. सामान उचलले. पाय चालू लागले. रायपूर, मालाखेडी, तवा नदी संगम ही अगदी उथळ नदी. पण भोवती प्रचंड रेती, वाळू, त्यातच काकडी, कलिंगड, खरबुजं लावलेली. इथून जाताना गावच्या पटेलांनी बोलावले. मोठा वाडा, मोठे अंगण, ट्रॅक्टर वगैरे बाहेर उभे. भरपूर गाईगुरे. त्यांच्या पडवीत बसलो. त्याने दुधाचा चहा आणला. बोलत बसला. बापले का आहात का म्हणून विचारले. कुंतल हो म्हणाला. आतापर्यंत गावागावातून जाताना सगळीकडेच लोक विचारायचे, कुठून आलात, कोण, कधी परिक्रमा उचलली. मी मराठी, हा बंगाली. बंगाली म्हणजे काळी जादू येत असणार म्हणून लोक खूप मागे लागायचे. काही जादू दाखवा, करणी काढा. हा वैतागून जायचा. बंगाली म्हटले की बंगाली जादू आलीच. अफवा पण विचित्र. कोणी म्हणाले, एका बंगाल्यानं मांजराचं रूप घेतलं होतं. कोणी सांगायचे, पलीकडच्या गावात एका माणसाचा बंगाल्यानं वाघ बनवला. कोणी अदृश्य झाला. आम्ही हसून सांगायचो,
बाबांनो, हे सर्व खोटं आहे. पण लोक ऐकायचे नाहीत. त्यामुळे शेवटी कुंतल सांगायचा, आम्ही दोघं मराठीच आहोत. समोरचा म्हणेल त्याला मान डोलवायची. प्रमाणपत्रावर शिक्का मारताना कळायचं, हा चटर्जी म्हणजे बंगाली. पण त्यावेळी काहीतरी बोलून प्रश्न टाळायचे. पण कोणी गुरु शिष्य म्हणायचे, कोणी बाप मुलगा म्हणायचे. हा हो म्हणायचा. बरं, माझा मुलगाही याच्याच वयाचा, त्यामुळे आम्हाला दोघांना अडचण नव्हती. पण चौकशी करणाऱ्याला उत्तर देत बसावे लागायचे. पटेलने दक्षिणा दिली. दोघं पंडित आहात, आशीर्वाद असू देत, म्हणाला. आम्ही नर्मदे हर म्हणून निघालो. पाय उचलून समोर तवा नदीचे वाळवंट. नदीत असलेल्या वाळूतून पाय उचलून चालणे कठीण जात होते. पलीकडे पोहोचलो. गावात जुन्या काळचे राम मंदिर. दर्शन घेतले. चहा मिळाला. पुजारी म्हणाला, महाराज, रामनवमी आली आहे. उत्सवाला थांबा, विश्रांती होईल. आम्हाला थांबायचे नव्हते. आग्रह मोडणे कठीण झाले तरी निघालो. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढचा प्रवास ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.